गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. अरे मला कोणीतरी द्या ती महामाया यायच्या आत मला हादडून घेऊन दे. चांगलं सपाटून खाणार आहे मी आज. तू नको रे बाबा. ए द्या द्या द्या. जावई बापू चांगलं काम केलं. काही गरज नाहीये शिरापुरी खायची. सीमा वहिनी माझी मैत्रीण आहे ना प्रतिमा पटेल तिच्याकडनं कढी खिचडी आणले ती गरम करून आणते. सीमा वहिनी थांबा. अगे बये थोडी तरी दे शिरापुरी. हसायला काय तुला. हे गारू इतकी वर्ष आमच्या घरी येऊन खातोय अरे थोडा तरी शिरा दे मला. मैनोबा ती ओरडेल ती. अरे ती काय ओरडेल. नको नको तिला काय कळणार नाही. मी केले मला दाखवून बघू दे तरी कशी बघू द्या. सीमा वहिनी सॉरी. सीमा वहिनी खरंच सॉरी. सीमा वहिनी सॉरी ना. आय एम रिअली सॉरी. सीमा वहिनी सॉरी ग. आई सॉरी सॉरी आई. सौरभ रडू नकोस रे. तुझ्याचसाठी परत आले मी. खरं सांगते सौरभ तुझ्याचसाठी. मी पुण्याचं तिकीट काढलं होतं. बसमध्ये जाऊन बसले. वाशीपर्यंत बस गेली आणि उतरले. एका मैत्रिणीकडे गेले. तू आठवलास. आपलं घर आठवलं आणि आले परत. सौरभ खरं सांगू तुझ्याचसाठी परत आले रे. पण सौरभ पुन्हा असं जिवारी लागणार बोलू नकोस मला. नाही मी खरंच चुकलो. सॉरी. खरं सॉरी.
मला मला का राग येतो या गोष्टीचा? नाही, ती केसर मुलगी बरी आहे, पण सौरभला सूट होत नाही ती. पण मला काय करायचंय? सौरभनी कोणाशी अफेअर करावं हा त्याचा प्रश्न आहे. माझी का एवढी चिडचिड होतीये? नाही नाही, चिडचिड नाही. पण काय राधा, काय चाललंय हे? नाही नाही नाही, असं नाही. मग कसं? नाही, का चिडचिड होतीये माझी? हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नाही, ऐ कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली चहाळी. ऐ, दारू? तू आज असा निवांत एकटा कसा काय बसलायस, तेही मधूच्या खुर्चीत? सारी मंडळी कुठे गेलेत आणि मधू कुठे आहे? दादासाहेब हा? ना गच्चीवर. अरे हे काय नवीन? नवीन कसला, नेहमीचाच. आपल्याला काही मिळाला नाही का राग ठेवायचा, हुप्प होऊन गेले गच्चीवर. त्यांना काल शिरापुरी खायला नाही ना मिळाली, आणि आज सकाळचा नाश्ता पण नाही केल्याने. आणि केदार कुठे क्लिनिकला गेला वाटतं? हो, आणि सौरभ गेलाय त्या मितालीकडे. तर पोरगी घाबरली आहे ना, आता तिची मनस्थिती कशी आहे ती बघायला गेलाय. तू आहेस ना. हा मी का विचारतोय, त्या दिवशी ते गुंड घुसले होते बघ घरात, हा, तसं परत व्हायला नको. आणि तसं काही झालं ना तर घरात कोणीतरी पुरुष माणूस असायला हवा, नाही का? अहो तुम्ही घाबरताय कशाला? काय काळजी करण्यासारखं कारण नाही. माझी 2 माणसं इथे पाळतीवर आहेत, कळलं ना? शिवाय त्या शिर्के साहेबांचा मोठा साहेब खैरनार साहेब त्याने लक्ष घातलं या प्रकरणात आता. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आणि मी येऊन जाऊन आहेच ना. यश, तो केदार सारखा दिसणारा राघव मंत्री कोण असेल रे? गेल्या आठवड्यात काहीच वसुली झाली नाही. हा, समजलं काय? आता नरमाईनं कामं होणार नाहीत, त्यांना हिसका दाखवावंच लागेल, समजलं? चल ठेव फोन. बोल. तो राघव मंत्री आलाय पैसे घेऊन. काय? ए, बघतो का रे? हा, खुन्नस येतो का? खुन्नस? नजर खाली घे. सोड. हे घे पैसे, व्याजासकट आहेत, मोजून घे. राघव मंत्री कोणाचे पैसे कधी बाकी ठेवत नाही, कळलं? यापुढे समोरून येऊन आवाज नाही करायचा. चॅप्टर क्लोज. रंजू, सौरभ, यश, अरे या ना लवकर. रंजू. अगं बाई, सीमा, अगं ये ना. अगं सीमा, अगं हे काय आहे सगळं? हा? सीमा, हे काय आहे? काय झालं?
डायमंडचा नेकलेस हो अगो बाई म्हणजे तो मार्कंड दादाने दिलेला 5 लाखाचा अगं असं कसं जाईल जाईल मला माहिती नाही रंजू, पण तो नेकलेस गेलाय. सगळं कपाट शोधलं मी, घर शोधून काढलं, मला तो कुठेच मिळाला नाही. सीमा सीमा शांत हो ग, आपण विचारू घरातल्या सगळ्यांना. तू तू आधी शांत हो बरं. विचारू विचारू आपण. शांत हो शांत हो. सिस्टर फर्नांडिस, येस मॅम. 5 मिनिटानंतर पेशंट आत पाठवा. ओके मॅम. तुमच्या केबिन मध्ये ते तो सौरभ आलाय, त्याला बसवलंय. सौरभ? मी डॉक्टर प्रधानांच्या केबिन मध्ये जाऊन बसते. त्याला सांगा की माझा आत्ताच फोन येऊन गेला, मी आज हॉस्पिटलला येत नाहीये. त्याला जायला सांगू? हो. स्टोरीचा दी एंड? ओके. मिस्टर सौरभ? येस. पुअर चॅप, बट तू इथे वाट बघतोयस. डॉक्टर राधांचा आत्ता फोन आला होता. त्या आज हॉस्पिटलमध्ये येणार नाहीयेत. काय? येस, सॉरी फॉर यू. पण ठीक आहे, मी त्यांना कॉल करतो. 1 मिनिट. ओ गॉड जीजस, मी जर खोटं बोलले तर गॉड मला शिक्षा करणार. जर माझं नाव येणार नसेल तर मी खरं काय ते सांगते. काय? ऍक्च्युअली डॉक्टर राधा हॉस्पिटलमध्येच आहेत, शेजारीच, डॉक्टर प्रधानांच्या रूममध्ये. व्हॉट? हो, पण माझं नाव सांगू नकोस प्लीज. काय करू? भेटू का सौरभला? तो मला भेटायला आला आणि मी जाऊ दे, नको. नको, भेटतेच. काय करू कळत नाहीये. काय फेकाफेकी लावली? येणार नव्हतीस ना हॉस्पिटलला? मी कधी म्हणाले मी येणार नाहीये? मी काय? ती तुझी सुंदरी आली होती निरोप द्यायला तुझा की आज मॅडम येणार नाहीत हॉस्पिटलला. नाही, काय काम आहे? अरे यार, फक्त कामासाठीच भेटायचं का आपण? मी तुला विचारायला आलो होतो की तू मितालीच्या घरी येणार आहेस का? तिचे बाबा रागवलेत ना माझ्यावर. त्यांच्यामध्ये मी फुकट गेलेला मुलगा आहे म्हणून विचार करत होतो काय आजीला घेऊन जावं. आय मीन, तू सिनियर आहेस ना, सिनियर आहेस, त्यानंतर एक्सपिरियन्स्ड आहेस, डॉक्टर आहेस, खूप सेन्सिबल आहेस. सेन्सिबल आहेस? हा ठीक आहे, आहेस तर प्लीज चल माझ्या बरोबर. नाही नाही, मला ऑपरेशन्स आहेत, पेशंट्स पण वाट बघतायत. मला आता नाही जमणार. नंतर वाटलं तर
नाही नको, तू केसरला घेऊन जा. केसर? अगं ते आम्हालाच तिथे मोजत नाहीत. केसरला काय, ती तर अजून बालिश आहे. प्लीज तू चल, बरं होईल. हे असले हट्ट ना तुझ्या त्या केसरकडे जाऊन कर, माझ्याकडे नाही. जा आता. ठीक आहे, काही जबरदस्ती नाहीये. तू आली असतीस तर खरंच बरं झालं असतं. जातो मी केसरला घेऊन. बाय. नाही, मला एक कळत नाही, हा हारच कसा गेला. म्हणजे बघा ना, लॉकर मध्ये इतर दागिने होते, पैसे होते, मग हा हार गेलाच कसा? गेला म्हणजे काय, जाणारच. आमची पर्वा न करता सरळ निघून गेलीस आणि अर्ध्या वाटेवरनं परत आलीस आणि केलंस काय, माझ्या तोंडाजवळचा शिरापुरीचा घास काढून घेतला. बरोबर आहे, देवाने चांगली शिक्षा दिली तुला. दादा तुम्ही आता बोला, मलाच बोला. हार गेला त्याचं काय नाही, 5 लाखाचा हार आहे. सारखं 5 लाख 5 लाख म्हणून मिरवू नको. सारखं 5 लाख 5 लाख करते ना, म्हणूनच कुणाच्या तरी डोळ्यात बहुतेक 5 लाख भरले असावे. काय यशवंतराव 5 लाख हवेत बिझनेस करता म्हणून बोंबलत होतात. 5 लाखाचा हार लिफ्ट नाही ना केला. अहो काय बोलताय दादा तुम्ही? हे तुम्ही सरळ आरोप करताय माझ्या यशवर. तोही चोरीचा. नाही नाही, मला नाही राहायचं इथे. यश चल आपण आपल्या घरी जाऊ. ह्यांना ना कुठल्याच गोष्टी सुख आणि समाधान नाहीये, सतत येता जाता दुसऱ्याला बोचकारत असतात. चल चल जाऊयात आपण. अरे काय चाललंय तुम्हा लोकांचं? तुम्ही सगळे भांडतच बसणार आहात की मला हार शोधायला मदत करणार आहात? अरे आणखीन मदत काय करणार, संपूर्ण घर झुंडाळून काढलं, कुठेही सापडला नाही, आता काय करणार? अहो तेच तर म्हणते ना मी, चोर येऊन चोरी करून गेलाय. आता त्याचा तपास आपल्याला कसा लागणार? नाही काय नाही काय नाही, आपल्याला पोलिसांना बोलवायलाच हवं. हा, आणि पोलीस येऊन काय करणार ते इथेच विचारणार. काय हो सर्वांना, तुम्ही घेतलात? हो तुम्ही घेतलात? ए तू घेतलास? ए तू घेतलास? मग सगळेजण सांगणार आम्ही नाही घेतला. पोलीस म्हणणार कोणीच घेतला नाही, आम्ही जातो. हार तुम्ही लपवलेला नाहीये ना दादा? नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेताय म्हणून विचारते. शेवटचं, अगं 5 लाखाचा हार जर माझ्याकडे असता ना तर मी लपून नसता ठेवला, असा गळ्यात घालून मिरवला असता. कळलं काय? हे बघा यशवंत, तुम्ही आपले ते इन्स्पेक्टर भोसले आहेत ना, त्यांना फोन करा. त्याशिवाय काही खरं नाही. काय झालं? पोलिसांना कशाला फोन करताय? अरे ते सीमा वहिनीचा हार चोरीला गेला ना. तो 5 लाखाचा? पाहिलं, हिरे राहिले बाजूला. 5 लाखाचा 5 लाखाचा 5 लाख लक्षात राहिले सगळ्यांच्या. अहो 5 लाखांचा आहे म्हणून तर म्हणतेय ना मी. कधी नव्हे तो माझ्या नवऱ्याने पाठवला होता, का मिरवू नये मी? एरवी त्या मार्तंडाचं तोड सुद्धा बघत नाहीस आणि 5 लाखाचा हार म्हटल्या बरोबर. अरे मधुकर, आता जरा गप्प बसशील का? आता खूप झालंय. यशवंत, तू सरळ पोलिसांना फोन कर. त्याशिवाय ही चर्चा नाही थांबणार. पोलिसांसमोर सरळच बोलायला लागेल प्रत्येकाला. वा वा वा, जीप फुटली. केदारला सुद्धा जीप फुटली, तोही सांगायला लागला. जाऊया बाबू, एक काम करा, त्या कोण तो खैरणार ना, हा त्याला फोन लावा. हा लावा, पोलिसांना फोन लावा, बोलावून घ्या. हा चांगला आहे. लागला फोन? वाचतोय तरी का? अरे शांत रहा. बघ ना नीट, हे ऍप्लिकेशन आहे का तुझ्याकडे? सौरभ? हा सौरभ बोल. हा केसर, कुठे आहेस तू? मी कट्ट्यावर आहे. ओके, मी 5 मिनिटात तुला पिकअप करायला येतोय. आपल्याला मितालीकडे जायचं. मितालीकडे? ओके, ये, मी थांबते इकडेच. ओके, पोचतो. बाय.
हां बाय. चल. अरे डॉक्टर प्रधान पेशंट्सना बघतायत. मी त्यांना सांगितलंय. चल. हो ठीक आहे, पण आधी केसरला पिकअप करायला लागेल. म्हणजे तू नाही म्हटल्यावर मी तिला विचारलं ना. ओके.